चला आपली मांदेली आणि आपली कोलंबी. अरे यार कोलंबीचा गॅस एवढा फास्ट का केलाय? फास्ट नाही करायचा, कमी ठेव. कोणी सांगितलं तुला एवढा फास्ट करायला? मला वाटलं हा पांगरेकर बोलला शिजत नाही कोळंबी म्हणून मी अरे असं फास्ट नाही, केला. मंद आचेवर शिजवायचं एकदम मस्त थंड झालं. फास्ट कधी करतात गॅस माहितीये का तुला? नाही माहिती सर, सांगा ना. सर काय सर सांगतोय ना सांगतोय ना. अरे फास्ट जेव्हा काहीतरी कुरकुरीत करायचं असतं, आता बघ तू कसा ह्याला गॅस फास्ट केलाय. कुरकुरीत करायचं असतं तेव्हा, कुरकुरीत करायचं असतं तेव्हा आपण फास्ट करतो. अक्षय पाणी पाहिजे काय तुला विचार? अक्षयचा नाही रे नाव घेतलं. थांब जरा. येतोय अक्षय? नाही तू मगाचं काय बोलत हा? मंद मंद आचेवर. मंद आचेवर म्हणजे आज मंदच आहे. चला स्क्रिप्ट झाले पूर्ण. स्लिप नंबर बघा. आता तो तवा तिरका करणार होता असला. 3 तवे बदललेत भाईने. हा एक तवा ठीक आहे. दुसरा कुठे? दुसरा हा बघ, लाईट लावतो थोडीशी. हा दुसरा आणि हा तिसरा. 3 तवे टेस्ट केल्यानंतर भाईला कळलंय की आपल्याला ह्या तव्यामध्ये चांगली करता येते. त्यात पण त्या तेलाने आंघोळ घातली आहे. अरे रे 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 अरे अटकली. मांदेली बद्दल किती जेंटल आहे बघ ना तो. कोलंबी नुसती गिरमिट करून टाकलं कोलंबी. हे भाई शिजली काय बघ. आपली कोळंबी मस्त शिजणार आहे. नाही याला वेळ लागणार भाई. ए सेन्सर, व्हिडिओ सेन्सर होतं गाईस प्लीज. एडिट करावं लागेल यार. नाही संकेत नाही शिजले. ठेव तू व्हाईटच आहे अजून. 1 तास झाला कोलंबी बनवतो. बापरे चायला मंदाज. चला गाईज याची आज मंद आहे. बघून ठेव. कसं शिजणार आहे असं ठेवणार. हो सॉरी सर सॉरी सर. तुला दिसतंय तर नीट ठेव ना. अरे बापरे. अरे बाबा पाणी कशाला पाहिजे? ऑलरेडी एवढं पाणी आहे म्हणून. अरे तू भातात तेवढंच पाणी टाकतोस ना. मग एवढा वेळ झाली पाहिजे होती ती. अरे असं नसतं बाबा, प्रत्येक गोष्टीला शिजायला टाइम लागतो. काय सांगतोय? असं थोडी असतं पाणी टाकलं की पटकन शिजणार. काय उकळायची बॉईल करून. अरे नाही लगेच भाई तू नको ऐकू. त्याने तव्याबरोबर काय केलं बघितलं ना तू. तर मंदाच तुझा. आपण रोज नाही बनवत, फर्स्ट टाइम बनवतो. अरे हा पण 3 तवे. थांब ना. मग काय मग 3 वेळा एडिट नो जास्त एडिट करायला लावू नका. मेहनत आहे मला, मेहनत लागेल. आजपर्यंत एक व्हिडिओ एडिट झाला नाही. हा करून फायदा पण आहे. तू साल्या बनियनवर आहेस. काय करू बनिया. काय करू याच्या कॉमेडीच. पाण्याची बॉटल. अरे देवा. चल माझ्या पाण्याचा नंबर येतोय, जातो मी. चलो बाय गाईज, भेटूया 4थ्या भागात. ए भाई तो आत्ताच भरलाय ना. कशाने भरून तो अंडा वापर ना. आणि लगेच अजून आहे. एक काम करता. अरे नाही भर ना, तर रिकामी आहेस ना, भर ना. ते ग्लास धू आणि ग्लासाने भर. हे ग्लास कशासाठी धुवून घे भाई. तांब्या धुवून घ्या. झुरळ डान्स करून गेले असतील तर सांगू नको. चला नंबर बघायला जाऊया आपण. बाय बाय. 3 तव्यांमध्ये मांदेली बनवल्यानंतर एक शिक्षा म्हणून 3 तवे घासायचं टास्क पांगरेकरला दिलाय आम्ही. हा कुठला नवीन तव भाई? सोड तू टोप मी घासतो. काही गरज नाही. तो घास नाही होणार. आपल्याला एवढं चार नाही बनवायचंय. नाही होणार सांगतो. व्हिडिओ चालू आहे. टोप दे. काय घरात टोप तरी बारीक टोपात बनव. अरे कोण घासणार ते एवढे? भांडी घासायचं काम कोण? बस तुझं. येस. आता काय बोललाय? तुम्ही घासतो असं नाही, सगळं घासायचंय. अहो पाणी काय प्रोफेशनल बर्तन घिसणे हा एकदम. वा, चेहरा दिसेल असा एवढा स्वच्छ तवा घासलाय पांगरेकरने. पश्चाताप पांगरेकर. ए ऐक काम, जेवणानंतरची भांडी घास ना पांगरेकर. पांगरेकर माझे 2 डबे आहेत फक्त. ए मी पण होतो. मी सगळ्यांनी घासायचे काय केलं मला सांग. 1 मिनिट. तर आमच्या मित्राने सार बनवायचा हे घेतला होता,
काय टोमॅटोचं सार पहिल्यांदाच मी टोमॅटो करी. हा पहिल्यांदाच माझ्या पूर्ण आयुष्यात मी अशी टोमॅटोची करी बघतोय ज्याच्यामध्ये फक्त जवळजवळ 1.5 खोबरं सुकं ओलं खोबरं गरम करून सुकवलं आणि त्याला मिक्सरमध्ये वाटलं. त्यासोबत 2-4 टोमॅटो आणि काय कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता हे सगळं टाकला. आणि हे वाटप जे जनरली 2 ते 3 चमचे आपण कशात टाकतो, एखाद्या दुसऱ्या भाजीमध्ये किंवा काहीतरी टाकतो, हे ते पूर्ण वाटप हा शिजवतोय आणि हा याचा टोमॅटोचा सार बनवणार आहे. आणि आता त्याच्या तोंडावरून कळत असेल तुम्हाला की हे गंडलंय. हे भाई तू स्क्रॉच ब्राईट वापरून धुतलं की नाही? आणि मला सांगतो हो पण हा कुठे ठेवतो भांडी, कशी ठेवतो? भाई संकेत आता डाळीची व्यवस्था तू भाई याच्यामध्ये गॅस नको बंद करू. अरे याच्यामध्ये जर पनीर टाकलं ना आपण तर पनीरची चांगली भाजी होईल. उद्या पनीर नाही हे तूच खायचंय भाई आता. झोमॅटो. अरे इथे जरायचं जवळ आहे. तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता, ते चांगलं झालं. काय कोळंबीवाला चांगलं. ते तर आम्ही खाणारच आहे, हे तू खाणार आहेस. तू एक काम कर, आम्ही डाळ वगैरे हे पण तूच बनवलंय ना. डाळ आपण मागूया याला पाहिजे, तू आणायला डाळ आणायला जायची भाई. आणि दाल तडका आम्ही मागला एक कोण सुद्धा खायचा ना त्याच्यातला. ही जी स्पेशल टोमॅटोचं सार बनवलंयस ना ते खायचं तू. ठीक आहे भाईला. अरे मी त्याला सांगतोय मगापासून की भाई एवढं वाटप का एवढं वाटप काय झालं, घाबरलास? अरे मी ह्याला सांगतोय एवढं वाटप का बारीक करतोय. नाही मी ग्रेव्ही बनवतोय. सेव असेल. अरे माझं हा चल करतो. काय ऑर्डर करायला? काय गाईज ह्या गंडलेल्या ह्याच्या सारामुळे शेवटी आम्हाला दाल तडका यार पैसे म्हणून अति ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही. 4 व्हिडिओ बघलो. मी म्हटलं तरी हा सार बनवायला एवढा डिले का करतोय? कोळंबी विळंबी बनवायला लय पुढे धावत होता. मी करतो सार म्हटलं वाटप करून साईडला ठेवलंय. साराचं पुढे काय होतच नाही. नंतर बोलतो अरे अजून बारीक. मी बोललो अरे ते वाटप झालं आता ठेव, 2-3 चमचे टाकूया आपण. तर बोलतो कसा की नाही टाकूया आपण, ते चांगलं होतं. आणि आता हे करून ठेवलं. अरे भाई तो गॅस तरी बंद कर, माहितीये नाही होणार आहे काय होणार आहे. एकदा खाऊन बघ, 1 चमचा खाऊन बघ. अरे कसला असंच खा, उकळ आल्यावर काय टेस्टी नाही होत ते. बोलतो उकळ आल्यावर टेस्टी होणार, ते अजून घालला. अरे आम्ही तुझ्या आता कड काढू. भाई संकेत हे ह्या वाटपाने अजून 4 वेगळ्या डाळी बनतील. एवढं वाटप शिजवतोय तू. नाही उकळ येऊ दे ना, उकळ येऊ दे. धनेची मस्त टसका टाकतोय अगदी मस्त मिरची. आणि 2-3 मिरच्या टाकल्या तर माहिने मस्त एकदम. अरे कोळंबी चांगली झाली. काय हे ऑर्डर कर. नाही तू आता ऑर्डर कर. चल बघ तू ऑर्डर कर ना.